सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापलेलं असतानाच सांगली खुनाच्या घटनेनं हादरली आहे. पूर्व वैमनस्यातून आणि रात्री झालेल्या तत्कालीन कारणातून चेतन आप्पासाहेब तांदळे या युवकाचा धारधार शस्त्राने मानेवर आणि पोटात वार करून निर्घृण खून करण्यात आलाय. सदर खुनाची घटना ही शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शामराव नगर परिसरात घडली आहे. एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक भागवत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण, सांगली शहर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान या खून प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून इतर 3 हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. शहरातील शामरावनगर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. निवडणुकीमध्ये या प्रभागावर पोलिसांची करडी नजर आहे. शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास चेतन तांदळे यांच्यावर 3 ते 4 हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. चेतनच्या डोक्यावर, गळ्यावर आणि पोटावर खोलवर वार झाल्यानंतर तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. एक चाकू त्याच्या गळ्यातच अडकून पडला. रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय. हल्ल्यानंतर शस्त्र टाकून हल्लेखोर पळाले. निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्यानंतर तात्काळ नागरिकांची गर्दी जमली होती. पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असला तरी उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडल्याने सुरुवातीला वेगळी चर्चा रंगली होती. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जमलेली गर्दी हटवून पंचनामा सुरू केला. पोलीस अधीक्षक संदीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव तसेच गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी तात्काळ पथके रवाना करण्यात आली. खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे. पोलीस पथकाला तपासाबाबत सूचना दिल्या. चेतनच्या खुनानंतर शामराव नगर परिसर तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिकांची गर्दी जमली होती. अजून काय शामराव नगर हा सिव्हिल शामराव नगर प्रोफेशनली सांगायचं. हो इथं सेल्फी कशाला पाहिजे तुम्हाला? होय त्या जवळच